झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये 200हून अधिक शिक्षक आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत। वारंवार आंदोलन करूनही सरकार मागण्या मान्य करणार नसतील तर आपण आत्मदहन करू असा इशारा या शिक्षकांनी दिलाय। या शिक्षकांच्या मागण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। विनाअनुदानित शाळा आणि त्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून गाजतोय, सतत चर्चेत असतो। मात्र या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्याप मान्य होत नाहीत। त्यामुळे वारंवार या शिक्षकांना आंदोलन आणि धरणं करावी लागतात आहे। गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे शिक्षक जे आहेत आझाद मैदानात धरणं आंदोलन करतात आहे। शासनाने जो GR काढलेला आहे तो जाचक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि शासनाकडे आपल्या अनेक मागण्या घेऊन हे शिक्षक अनेक वर्षापासून पाठपुरावा करतात आहे। आपल्या सोबत शिक्षक मंडळी आहेत, तुम्ही सांगाल की काय नेमकं तुमच्या मागण्या आहेत, काय तुम्हाला अडचणी येतात? गेल्या 14 वर्षापासून शासनाने शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आणि आमच्या मागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय। आमच्या मागण्या 14 वर्षापासून प्रलंबित आहेत। मागच्या वेळी शासनाने GR जो काढला तो अत्यंत जाचक GR आहे। मूल्यांकन करतो म्हणायचं आणि जाचक GR काढायचा। त्या मूल्यांकनामध्ये महाराष्ट्रातल्या फक्त 5% शाळा पात्र झाल्या। 5 डिसेंबर 2012 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की हे निकष जे आहेत ते आम्ही 31 डिसेंबरपूर्वी शिथिल करतो। अद्याप 2-2.5 महिन्याचा कालावधी लोटला, परंतु अद्याप मुख्यमंत्र्यांनी किंवा शिक्षण मंत्र्यांनी किंवा शिक्षण खात्याने याबाबत कोणतेही पावलं उचललेली नाही आहेत। मग ना इलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागतंय। मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आम्हाला आश्वासन असताना सुद्धा शिक्षण मंत्री कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दखल घेत नाहीत। त्यामुळं आम्ही सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी शेवटचे आर आणि पार या भूमिकेशी आलेलो आहोत। आम्ही मरणाला आता मरण जरी आमच्यावरती आलं तरी सुद्धा आता आम्ही माघारी हटणार नाहीत। केवळ आम्ही अनुदानच या ठिकाणी घेऊन जाणार अशी आमची निर्वाणीचा इशारा शासनाला आहे। निश्चितच आपण बघितलं की शिक्षकांनी जी परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे ती नक्कीच कठीण आहे। त्यामुळे शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावं आणि यांचे विषय जे आहेत ते तातडीने सोडावे एवढीच अपेक्षा। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।